टांगेच पलटी करते सगळ्याची, मला बी ठेवणार नाहीत पुढं राजकीय करिअर. ते म्हणजे आपलं पडत हरकत नाही, मग यांची बी पुरे पाडून टाक. तो नाद करू नको मराठ्यांच्या नेते. हैदराबाद गॅजेटचा जी.आर निघाल्यानंतर त्या जी.आर विरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. काल एक याचिका फेटाळण्यात आली, परंतु अजूनही 3 याचिका आहेत. त्यामध्ये कुणबी सेना आहे, नाभिक समाज आहे, सोनार समाज आहे आणि या याचिका त्यांनी दाखल केलेल्या आहेत, अशी छगन भुजबळ यांनी आज माहिती दिली. ती त्यांनीच केलेल्या सगळ्या. हे लोकांचे नाव येते गरिबांची बिचाऱ्यांची. तो बळीचा बकरा बनवतोय त्यांना. आता नाभिक समाज मराठीने काय केलेलं, काहीच केलेलं म्हणजे नाभिक म्हणजे आमच्या ग्रामीण भागात त्यांना नावी समाज किंवा वारीक समाज म्हणलं जातं ग्रामीण भागात. त्यांचं काय केलं आहे मराठीने? काहीच नाही. हे कोणाला तरी नादी लावतं आणि करायला लावतं, त्याचा तो धंदा आहे. त्यामुळे काही होणार नाही, काहीही होणार नाही. आम्ही रक्षण करायला आरक्षणाचं समर्थ आहे आणि टिकवायची जबाबदारी सरकारची. सरकार टिकवी, आम्ही बघतो दसऱ्यापर्यंत काय करतात काय नाही. त्याच्यासाठी उद्याच्याला म्हणजे रविवारी आम्ही तालुक्याचे सेवक बोलवले. तालुका सेवक फक्त गावागावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात. दुसऱ्या नंबरचे कोण बोलवले? मराठवाड्यात. हां, फक्त मराठवाड्यातले. पश्चिम महाराष्ट्रातले नंतर बोलवून आम्ही. पहिल्यांदा मराठवाड्यातले तालुक्यातले मराठा सेवक बोलवलेत फक्त रविवारी दुपारी 12-1 वाजता. दुसरे बोलवलेत त्या रेकॉर्ड तपासतेत गावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले. असे की काल आमच्याकडून राहिलं होतं की काही आमचे जे प्रमुख जिल्हावर मराठवाड्यातल्या जिल्ह्यात म्हणजे बीड असन, जालना असन, संभाजीनगर असन, नांदेड असन, हिंगोली असन, परभणी असन, लातूर आहे, धाराशिव, तर ते प्रमुख काम करणारे त्यांना पण या म्हणून सांगितलं आहे. काल ते राहून गेलो होतो म्हणून ह्या 3 प्रमुखांना बोलवलं की आपल्या चर्चा, गर्दी नको, गर्दी केली की चर्चा होत, आपल्याला चर्चा करायची या विषयात. तर रविवारी ते येणार आहे. आता कालपासून तुम्हाला ज्यांना हैदराबाद गॅजेटनुसार जो जी.आर निघाला त्यानुसार प्रमाणपत्र भेटलेले आहेत ते भेटायला येतात. अजूनही तुम्ही तपासणी करणार आहात, समाधानी नाहीत का सरकारचं तुमच्या जे प्रमाणपत्र भेटणार त्याच्यावर किंवा शंका आहे तुम्हाला? आणि काय असतं, आम्हाला हैदराबाद गॅजेटच्या नोंदी लागू करायच्या. मग कोणत्या जिल्ह्यात त्या काळी किती होते ते प्रमाणपत्र पण पाहिजे. हे बघा, ते शिंदे समितीने शोधलेल्या नोंदीच्या आधारे देते. तर हैदराबाद गॅजेटच्या नोंदी कोणचंही देऊ द्या, आम्ही बरोबर करणार. मी बरोबर करणार हे शब्द जे मराठा समाजाला येतो, काही कडून गैरसमज केला जातो. मी माझ्या समाजाशी कधी गद्दारी करत नाही, समाज माझ्याशी करत. मी प्रामाणिक आहे दोघे. मी आणखी लढन ना, मी जिवंत आहे तोवर लढणार. मी मेलो ना त्या टायमा समाजाला काय करायचं? मी आहे ना, रोज नोंदी निघात्यात, रोज पोरं लागायला लागले, पुरी लागायला लागली. होतंय ना, होईल. थोडं थांबा, फक्त महत्वाची चर्चा थोडी म्हणतो मी, लय नाही आहे, थोडी. मी रविवारी तालुका मराठा सेवक जे आहे त्याच्याशी करतो, कारण सगळे बोलवायला नाही लागत. आम्ही सगळे बोलवले तर गर्दी होती, बोलता येत. प्रमुख फक्त मराठवाड्यातले तालुक्याचे मराठी सेवक बोलवले. तालुक्यातले, गावातले आणि जिल्ह्यातले जे नोंदी शोधते, जे रेकॉर्ड तपासते, जे प्रमाणपत्र काढून देते, त्यातले जे हुशार आहेत, कसे काढून देतात, काय करतात, त्यांनाही मराठवाड्यातल्या बोलवले आपल्या चॅनलच्या माध्यमातून, कारण फोनही त्याला शक्य नाही. आणि तिसरी की प्रत्येक जिल्ह्यात आमचे काही प्रमुख बांधव आहेत काम करणारे, त्यांना पण या म्हणून सांगितलं. कारण ते जरी तालुका सेवक नसले तरी गावोगावी जाऊन समाजात सांगते, त्यांना सुद्धा याच्यातलं ज्ञान आहे. त्यांना आरक्षणातलं, नोंदीतलं, प्रमाणपत्रातलं, त्यांना या म्हणून सांगितलं. बसू आम्ही सगळे 100-200 जण मिळून जरा चांगली चर्चा करू. हैदराबाद गॅजेटच्या जी.आर निघाल्यापासून राज्यातील काही समन्वयक असतील किंवा अभ्यासक असतील ते शंका निर्माण करतात, त्याच्याकडे